नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 3 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय नोंदवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आयर्लंड. मित्रांनो, आयर्लंड देशाच्या क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय हा त्यांनी नोंदवलेला आहे. मित्रांनो, आयर्लंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटच्या सामन्यात पहिला विजय हा अफगाणिस्तान देशाच्या क्रिकेट संघाविरुद्ध हा जिंकलेला आहे. हा देखील पॉइंट तुम्ही लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कोणत्या विभागाला मान्यता देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भारतीय डाक विभाग. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून आता भारतीय डाक विभागाला मान्यता देण्यात आलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे नुकतेच कितवे पर्व पार पडलेले आहे? मित्रांनो, सध्या प्रो कबड्डीचे हे ऑप्शन क्रमांक 3 10वे पर्व हे पार पडलेले आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 चे विजेतेपद हे पुणेरी पलटण या संघाने पटकावलेले आहे. हा देखील खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. मित्रांनो, प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024चा अंतिम सामना हैदराबाद या ठिकाणी झालेला आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. मित्रांनो, प्रो कबड्डी लीग 2024चा विजेता संघ पुणेरी पलटणचे पहिले हे विजेतेपद आहे. हा देखील पॉइंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, गुलजार. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार हा गुलजार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना जाहीर केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना ही जाहीर केलेली आहे. सरकारने जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजना 1 नोव्हेंबर 2005 तारखेनंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे. चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. अनसीनड कवच या पुस्तकाचे लेखन कोणी केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गौतम भाटिया. मित्रांनो, गौतम भाटिया यांनी अनसीनड कवच या पुस्तकाचे लेखन हे केलेले आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अनुराग अग्रवाल. मित्रांनो, भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी आता अनुग अग्रवाल या IPS अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. मित्रांनो, नुकताच कोणता देश नाटो संघटनेचा सदस्य झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, स्वीडन. मित्रांनो, स्वीडन हा देश नाटो संघटनेचा 32वा सदस्य देश ठरलेला आहे. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. आता नाटो या संघटनेचे सदस्य झालेले आहे 32. मित्रांनो, आपण नाटोचा फुल फॉर्म देखील बघून घेऊया. त्याचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अंटार्क्टिक ट्रेली ऑर्गनायझेशन. हा नाटोचा फुल फॉर्म आहे. तर मित्रांनो, या नाटोची स्थापना ही 4 एप्रिल 1949 मध्ये झालेली आहे.
तर मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 3 मार्च. मित्रांनो, जागतिक वन्यजीव दिवस हा 3 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, आपण दिनविशेषचा उल्लेख झाला त्यामुळे आपण मार्च महिन्याचे सर्व दिनविशेष या स्लाइडमध्ये कव्हर करूया. चला मित्रांनो, एक एक दिनविशेष आपण बघून घेऊया. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस, जागतिक नागरिक संरक्षण दिवस. तर 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिन. तर 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि कर्मचारी प्रशंसा दिन. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. तर 9 मार्चला असतो जागतिक किडनी दिवस. तर 10 मार्चला असतो CISFचा स्थापना दिवस. तर 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. 18 मार्चला असतो जागतिक झोपेचा दिवस. तर 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्चला असतो जागतिक कविता दिन आणि जागतिक वनीकरण दिन. 22 मार्चला असतो जागतिक जल दिन. 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन. तर 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग TB दिन. तर 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, हे सर्व दिनविशेष मार्च महिन्याचे तुम्ही आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ग्लोबल जेन पीस अँबॅसिडर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आचार्य लोकेशजी. मित्रांनो, ग्लोबल जैन पीस अँबॅसिडर पुरस्कार हा आचार्य लोकेशजी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी तुम्ही ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरचा मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.